ती पुण्यातून पुण्याच्या तळेगावमध्ये एमआयडीसी मध्ये कामगारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात एल्गार पुकारला। ह्युंदाई कंपनीचं साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे दबाव आणतायत असा आरोप कामगारांनी केलाय। हे अतिक्रमण जवळपास 1.5 लाख स्क्वेअर फुटांवर आहे, ते नियमित केलं जाऊ शकतं असा दावा कामगारांनी केलाय आणि हेच अतिक्रमण काढण्यासाठी सुनील शेळके दबाव आणत असल्याचा आरोप कर्मचारी करतायत। पीएमआरडीएच्या पथकाला विरोध करत कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडलं होतं। कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। एकीकडे सरकार महाराष्ट्रामध्ये उद्योग आणू पाहते तर दुसरीकडे सरकारमधीलच काही अधिकारी महाराष्ट्रातील हा उद्योग बाहेर घालू पाहते की अशी परिस्थिती तळेगाव आंबी एमआयडीसी परिसरात निर्माण झाली। कारण या परिसरामध्ये असलेल्या ज्या कंपन्यांमध्ये परदेशातील गुंतवणूक आहे अशा कंपन्यांमध्ये अनधिकृत बांधकाम झाले असल्याची माहिती समोर येते आणि या अनधिकृत बांधकामांवरती निष्कर्षणाची कारवाई करण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन या ठिकाणी येतं। मात्र या कंपन्यांमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा माहिती इथल्या स्थानिक प्रशासनाकडून त्या ठिकाणी जात नाही, तरीसुद्धा ह्या पीएमआरडीए प्रशासनाकडून निष्कर्षणाची कारवाई होते। नक्की प्रकरण काय हे जाणून घेऊयात। माझ्यासोबत या तळेगाव एमआयडीसी परिसरातली बापू कदम आहेत। बापू, काय सांगाल, स्थानिक लोकांना या कंपन्यांमध्ये रोजगार मिळतोय, परदेशी गुंतवणूकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती या कंपन्यांमध्ये, परंतु आता या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे आणि ते बांधकाम पाडण्यासाठी आता पीएमआरडीए प्रशासन आहे, नक्की याला सर्वस्वी जबाबदार कोणी असं वाटतं? नाही, मी प्रथमतः या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या दोनही नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो की ह्या देशाची प्रगती व्हावी, राज्याची प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रदेशातून अनेक प्रकल्प खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात येऊ घातले आहे। आणि हे होत असताना खऱ्या अर्थाने या विभागामध्ये अनेक नामांकित कोरियन कंपन्या या ठिकाणी येऊन खरं तर आमची आंबळे ग्रामपंचायतमध्ये 5 ते 6 प्रकल्प कोरियन कंपन्याचे या ठिकाणी आले आहेत आणि त्या माध्यमातून जवळ हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे। कुणाला वेगवेगळे ट्रान्सपोर्टिंगचा विषय असेल, हाऊसकीपिंगचा विषय असेल, असे वेगवेगळे टेंडर प्रोसेसमध्ये त्यांना ते काम मिळाले। मग अशी परिस्थिती असताना ठीक आहे, खरं तर पीएमआरडीच्या माध्यमातून ह्याच्यावर कंट्रोलिंग असतं, परंतु हे कंट्रोलिंग असताना एखाद्या कंपनीचं समजा 10-5% जर चुकीचं काम असेल तर रेग्युलेट करतासुद्धा येतं। कारण कंपन्या याव्यात म्हणून पायगड्या घालते सरकार, केंद्र शासन असेल, राज्य शासन पायगड्या घालत आहे। अशा प्रकारचं जर तात्काळ ह्या ठिकाणी जर अशा कंपन्यांवर कारवाई जर होत असेल ती खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे। कारण हजारो कामगार त्या ठिकाणी काम करतात, ते रोजीरोटी कमवतात, ते त्यांचे प्रपंच जर ह्या कंपनीवर जर पीएमआरडीने हातोडा उगारला तर त्यांचे रोजगार बुडालेत। आणि म्हणून माझी विनंती, राजकीय स्टंटबाजी न करता किंवा राजकीय हत्यार न वापरता या ठिकाणी ह्या सगळ्या कंपन्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि आपल्या भागातील मुलांना रोजगार कसा मिळेल अशा प्रकारचं युवरासना या ठिकाणी केली पाहिजे। खऱ्या अर्थानं आम्ही या ग्रामपंचायत, माझी भावजे स्वतः सरपंच आहे, मी इथला लोक माझी उपसभापती म्हणून काम केलं आहे आणि खरं तर मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। आणि अशा परिस्थिती असताना आमचे 2 नेते जर ह्या ठिकाणी ह्या देशाचं सुजलाम सुफलाम करण्यासाठी जर स्वप्न पाहत असतील तर खऱ्या अर्थाने ह्या कंपन्या ज्या काय बाबा 53 नोटीस येते, 3-4 दिवसातली कारवाई होती, हे अतिशय दुर्दैवी आहे। याचा गांभीर्याने पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा आणि जे काय 10-5% त्याचं लिगली काम नसेल ते करण्यासाठी सुद्धा पीएमआरडी त्यांना सहकार्य करू शकते आणि ते काम अधिकृत होऊ शकतं। असं पाडण्याची काही जरूर नाही, कारण कंपन्या जर इथून तुम्ही जर घालवल्या तर याचा मेसेज संपूर्ण देशातला, महाराष्ट्रातला मेसेज इतर राष्ट्रात जर गेला तर कंपन्या कुणीही या ठिकाणी येऊ शकणार नाही आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे। अशा प्रकारची आमची ग्रामस्थ म्हणून विनंती आहे। तर नक्कीच आपण पाहिलं पीएमआरडी प्रशासन असेल किंवा संबंधित कंपनी असेल यांनी कुठंतरी सामंजस्याची भूमिका घेत या संपूर्ण प्रकरणी आता काय भूमिका घेतात हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, तळेगाव एमआयडीसी, पुणे।